थ्री इडियट्स या चित्रपटामुळे सोनम वांगचुक यांचं नाव देशातील घराघरापर्यंत पोहोचलं. चित्रपटात आमिर खाननं साकारलेलं फुंगसुक वांगडू हे पात्र सोनम यांच्यापासून प्रेरणा घेऊन सादर करण्यात आलं होतं. लडाखसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. सतत नवनवे प्रयोग करणारे सोनम वांगचुक सातत्यानं चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले. 60 वर्षांचे सोनम वांगचुक हे पुन्हा चर्चेत आले. त्याचं कारण आहे आंदोलन. त्यांचे हे आंदोलन का सुरू आहे? राहुल गांधी हे त्यांना पाठिंबा का दर्शवत नाहीयेत आणि सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ, अभियंता आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे मागील 20 दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर बेमुदत उपोषणाला बसलेत. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती ही खालावली आहे. सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वजन सुमारे 8.5 किलोनी घटलंय, कमी झालंय. त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. देशभरातून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाते, पण सोनम वांगचुक आपल्या उपोषणावर ठाम आहेत. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा यासह शिक्षण क्षेत्रासाठीच्या विविध मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा 6व्या अनुसूचीमध्ये समावेश व्हावा या मागण्यांसाठी 21 दिवस उपोषण केलं होतं. लडाखमध्ये आंदोलन भडकवल्याचा आरोप हे सरकारने त्यांच्यावरती केलं होतं आणि सरकारनं सोनम वांगचुक यांना अटक केली होती. पण त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि 170 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सरकारनं त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आणि त्यांची सुटका केली. त्यानंतर आता दिल्लीतील जंतर मंतरवर त्यांचं उपोषण सुरू आहे. सरकारनं याकडे दुर्लक्ष केलंय. कदाचित मोदी सरकारचं असं म्हणणं असावं की नीट पेपर फुटी प्रकरणी जो गोंधळ झाला होता त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावरती आम्ही योग्य वेळी कारवाई केली आहे आणि पुन्हा व्यवस्थित पेपर घेऊन एज्युकेशन सिस्टम करेक्शन केलंय. त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायची गरज नाहीये. आणखी एक महत्वाचं म्हणजे मोदी सरकारच्या विरोधातले पक्ष म्हणजेच जे विरोधक आहेत त्यातील अखिलेश यादव यांनी या आंदोलनाला तोंडी पाठिंबा दर्शवलाय. उद्धव ठाकरेंनी देखील पाठिंबा दिलाय. अरविंद केजरीवाल यांनी तर उघडपणे पाठिंबा दर्शवलाय. पण यामध्ये मोदींना विरोध करणारा सर्वात मोठा पक्ष तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसच्या राहुल गांधींनी मात्र या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला नाहीये. याचं खरं कारण काय आहे हे जाणून घेऊयात. जो मुद्दा काँग्रेसनं हातात घेतलाय, ज्या मुद्द्यावरून मोदी सरकार विरोधात काँग्रेस मोठं वादळ उभं करू पाहतंय, तोच मुद्दा जर का सीजेपी घेत असेल तर तो अर्थातच काँग्रेसचा प्रतिस्पर्धी होईल. आणि जर असं असेल तर काँग्रेस या आंदोलनाला पाठिंबा कसा दर्शवू शकेल? एखाद्या विषयासाठी जी पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी लागते ती सोनम वांगचुक आणि सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडे नाहीये. त्यामुळे अशा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात काँग्रेसला काहीच फायदा होणार नाहीये. अभिजित दिपके हे आधी केजरीवाल यांच्यासोबत काम करत होते आणि आता केजरीवाल हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यामागे केजरीवालांना फायदा आहे, तो म्हणजे पुढच्या वर्षी आप विरुद्ध काँग्रेसमध्ये लढत आहे. त्यामुळे राहुल गांधी या आंदोलनामध्ये सहभागी होत नाहीये. असो, पण सोनम वांगचुक यांची या देशामध्ये एक चांगली ओळख आहे, एक रिस्पेक्ट आहे. त्या नात्यानं तरी सरकारनं त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता. जरी मागणी पूर्ण करणार नसेल तरी सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. यावर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.